श्री स्वामी समर्थ। मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या चारित्र्यातील कोणते 5 गुण आपल्याला जीवनात यशस्वी करतात ते आपण आज जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम असं म्हणतात। प्रभू राम यांनी सुखाशी तडजोड करून न्याय आणि सत्याचा मार्ग अवलंबला। या गुणांमुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे संबोधण्यात आले। प्रभू रामाच्या अनेक गुणांपैकी काही गुण अंगीकारले तर आपले जीवन नक्कीच यशस्वी होईल। त्यातला पहिला गुण म्हणजे धैर्य। माणूस आपला गुण आणि कृतीतूनच आपली ओळख निर्माण करतो। प्रभू राम यांना त्यांचा स्वभाव, गुण आणि कर्तृत्वामुळे मर्यादा पुरुषोत्तम असे संबोधले जाते। प्रभू राम हे श्री हरिविष्णूचे अवतार आहेत असेही मानले जाते। धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन एक आदर्श पुरुष आणि मर्यादा पुरुषोत्तम असे केले आहे। त्यांनी राज्य सोडले आणि 14 वर्ष वनवास भोगला, पण तरीही त्यांनी महानता कमी झाली नाही, कारण प्रभू रामचंद्रांनी सत्य, दया, करुणा, धर्म आणि प्रतिष्ठेच्या मार्गावर राज्य केले। सहनशीलता आणि संयम हा धीर असलेल्या भगवान श्रीरामांच्या विशेषांपैकी एक गुण आहे। आजकाल लोकांमध्ये संयम खूप कमी झाला आहे। त्यांना सर्व काही पटकन आणि सहज मिळवण्याची सवय लागते, मग ते पैसा असो वा यश। या तत्परतेमुळे लोकांना पुढे जाता येत नाही। श्री प्रभू रामांनी 14 वर्ष वनवासात घालवले। समुद्रावर पूल बांधण्यासाठी तपश्चर्या केली। माता सीतेचा त्याग केल्यानंतर राजा असूनही श्रीराम साधूसारखे जगले। प्रभू रामाप्रमाणे आजही प्रत्येक व्यक्तीमध्ये सहनशीलतेचा हा गुण असलाच पाहिजे। त्यानंतर येतो तो दयाळूपणा। केवळ एक दयाळू व्यक्ती समाजात योग्य मान सन्मान मिळवू शकतो। मनुष्याने सर्वांशी दयाळू होऊन वागले पाहिजे। या गुणामुळे प्रभू रामाने आपल्या संरक्षणात घेतले। भगवान रामाने स्वतः राजा असूनही सुग्रीव, हनुमानजी, केवट यांना वेळोवेळी नेतृत्वाचे अधिकार दिले। नंतरचा गुण येतो तो म्हणजे नेतृत्व क्षमता। प्रभू राम राजा आणि कार्यक्षम व्यवस्थापक असूनही सर्वांना सोबत घेऊन गेले। या नेतृत्व क्षमतेमुळे समुद्रात दगडांनी पूल बांधता येणं त्यांना शक्य झालं। आदर्श भाऊ। आज प्रत्येक घरात भावाभावामध्ये भांडणं होतात। कुटुंबातील कलहाचे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे। ज्या घरात भावांची मैत्री असते त्या घरात संपूर्ण कुटुंब आनंदी राहते। यासाठी प्रभू राम यांच्यासारख्या आदर्श भावाची भूमिका निभावण्याची गरज आहे। राम याचे लक्ष्मण, भरत यांच्यासोबत प्रेम, त्याग आणि समर्पण यामुळेच त्यांना आदर्श भाऊ असे म्हटले जाते। नंतरचा येतो तो मैत्रीचा गुण। प्रभू रामाने मैत्रीचे नाते मनापासून जपले। केवट, सुग्रीव, निषादराज आणि बिभीषण हे सर्व त्यांचे परम मित्र होते। मैत्री टिकवण्यासाठी प्रभू रामांनी स्वतः अनेक संकटांचा सामना केला। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि जर तुम्ही श्रीराम भक्त असालच तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ।